पहिल्या टप्प्यामध्ये मागचे फोटोग्राफ्स पाहायला मिळाले, त्यावेळेला इतक्या वेदना झाल्या, की म्हटलं काय उपयोग आहे आपण या समाजामध्ये मनुष्य म्हणून राहण्याचा. म्हणजे एवढं काय मोठा राग आला. यदाकदाचित आपण जर पाहिलं तर बॉर्डरवरती पण एखाद्या सैन्यावरती इतक्या प्रकारे आपले शत्रू इतके हल्ले करत क्रूरपणे नाही, क्रूरपणे हल्ले करत नाहीत, विटंबना नाही करत विटंबना करत मृतदेहाची. नाही. मग त्या रागाला मलाही खूप वाईट वाटत होतं आणि मनाला वाटलं, की अशा मंत्रिमंडळातल्या आणि अशा पक्षाच्या असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी ही कारवाई का करू नये? हं. त्वरित करावी. म्हणून तो जो माझा राग होता, तो मी त्या समाजासमोर व्यक्त केला. नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये महामुलाखतसाठी आज एक विशेष पाहुणे आलेले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि माथाडी कामगारांचे नेते, भाजप नेते नरेंद्र पाटील साहेब. नमस्कार. नमस्ते. बरेच दिवस असा विचार करत होतो की तुम्हाला स्टुडिओमध्ये बोलवावं. अखेर तो योग आज आलेला आहे. बऱ्याच घडामोडी गेल्या काही दिवसामध्ये घडल्या. मराठा आंदोलनाच्या संदर्भात झाल्या, बीडच्या प्रकरणामध्ये झाल्या आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचं नाव एक चर्चेत होतंच. तर त्या सगळ्या घडामोडींबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मला सांगा की परभणीमध्ये जो आक्रोश मोर्चा झाला त्याच्यामध्ये तुमचं भाषण झालं, तुमच्यासह अनेक नेत्यांचं भाषण झालं आणि त्या वक्तव्यामध्ये सगळ्यांनीच असं एक मुखाने सांगितलं की धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. खरं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जी घटना घडली ती अक्षरशः मनुष्याला काळिंबा फासणारी घटना आहे. एकंदरच नागपूर अधिवेशनामध्ये च्या अगोदर ही घटना घडली तरी त्याचं गांभीर्य इतकं बरंच लोकांना नव्हतं. ज्या वेळेला विधानसभेमध्ये आमदार सुरेश दसनी ज्या वेळेला ही चर्चेला सुरुवात केली आणि ज्या वेळेला त्यांनी चर्चेला सुरू केल्यानंतर जे त्यांनी घटनाक्रम सांगितलं त्या घटनाक्रमामध्ये खूप वेदना होत्या. अपेक्षित होतं की त्या घटनाक्रमानंतर त्वरित ते हत्यारे, ते कट रचणारे किंवा त्या संबंधित असणारा आका ताबडतोब पकडला जाईल. परंतु प्रत्यक्षामध्ये तसं झालं नाही. परंतु त्या घटनेच्या नंतर मलाही मी स्वतः ज्या वेळेला मस्साजोग या ठिकाणी त्यांच्या परिवाराला भेटलो, कालांतराने मला त्यांचे फोटोग्राफ्स पहिल्या टप्प्यामध्ये मागचे फोटोग्राफ्स पाहायला मिळाले, त्यावेळेला इतक्या वेदना झाल्या, की म्हटलं काय उपयोग आहे आपण या समाजामध्ये मनुष्य म्हणून राहण्याचा. म्हणजे एवढं काय मोठा राग आला. यदाकदाचित आपण जर पाहिलं तर बॉर्डरवरती पण एखाद्या सैन्यावरती इतक्या प्रकारे आपले शत्रू इतके हल्ले करत नाही, क्रूरपणे क्रूरपणे हल्ले करत नाही, विटंबना नाही करत विटंबना करत मृतदेहाची. नाही. जेवढ्या आपल्या जीवाभावाची माणसं ही करतात आणि त्याच्याबद्दल वाईट वाटल्यानंतर मलाही माझ्या भावना मला 2 सभेमध्ये मला मांडायची संधी मिळाली. सभेची जी गर्दी होती ती गर्दी उत्स्फूर्तपणे होती. म्हणजे बीडमधल्या त्या सभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या राजकीय पक्षाच्या लोकांना एक क्राऊड गोळा करता येत नव्हता आणि त्या गर्दीमध्ये सगळ्या जाती धर्मातली होती. म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत म्हणून फक्त मराठा आला असा नाही, तर इतर जातीय धर्मातली लोकं आली. कारण ती ज्या पद्धतीने हत्या झाली ती मनुष्याला ना काळिंबा फासणारी होती. आणि म्हणून त्यावेळची सभा, परभणीची सभा आणि परभणीच्या सभेमधून जनतेमधून अशी भावना होती की राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे मंत्री धनंजय मुंडे, त्यांचे जवळचे निकटवर्गीय वाल्मिक कराड ही नातं, हे फोटोग्राफ, त्यांचे संबंध पाहिल्यानंतर काही काळासाठी चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून अलिप्त ठेवण्यात यावं. आणि तो जो लोकांचा राग होता ना, राग इतका भयंकर होता ना की खूप लोकांनी तरी सौम्यच सगळं काय मला वाटतं दाखवलंय. मग त्या रागाला मलाही खूप वाईट वाटत होतं आणि मनाला वाटलं की अशा मंत्रिमंडळातल्या आणि अशा पक्षाच्या असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी ही कारवाई का करू नये, त्वरित करावी. म्हणून तो जो माझा राग होता तो मी त्या समाजासमोर व्यक्त केला. बरं, या संपूर्ण प्रकरणाबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा काही लोक त्याला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात तो रंग आहे का?
परळीमध्ये सगळ्यात जास्त हत्या झालेल्या आहेत, ज्याच्या आता म्हणजे एक पत्र उघडकीस येते. ती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे वंजारी समाजाच्या लोकांच्या हत्या झाल्यात. बरोबर. आता वाल्मिक कराड किंवा त्याची टोळी, धनंजय मुंडे किंवा त्या बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध घराणं गोपीनाथ मुंडे, हे जर सगळं तुम्ही जर पाहिलं तर वंजाऱ्यांचं वर्चस्व परळीमध्ये जास्त आहे, हे थोडक्यात आहे. त्यांच्याच लोकांची हत्या जास्त झाली. त्याच्यामुळे तो मराठा आणि वंजारी असा हा विषयच नाही. आणि प्रत्यक्षामध्ये जो मस्साजोगमध्ये झालेलं प्रकरण होतं, तो सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख हे त्या दलित समाजाच्या असणाऱ्या सुरक्षा रक्षकचं काम करणाऱ्या सोनावणे म्हणून ते आहेत, सोनवणेला वाचवायला गेले होते. यदा कदाचित देशमुख म्हणू शकले असते की मी मराठा आहे, तो मार खाणारा दलित आहे, मग कशाला मी तिकडे जाऊ, काय गरज आहे मला जायची. पण सरपंच या नात्याने त्याला सर्व जाती धर्म समान होतं आणि एक माणूस होण्याच्या नात्यानेही त्यांनी त्याच्यात हस्तक्षेप केला आणि त्या बिचाऱ्या सोनवणेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बिचाराचा जीव गेला. त्याच्यामुळे याला जातीचं राजकारण किंवा जातीचं म्हणताच येणार नाही. हा द्वेष आहे. हा द्वेष व्यवसायाच्या निमित्ताने आपली दहशत निर्माण करण्याचा द्वेष आहे, बाकी याच्यामध्ये काही नाही. बरं, मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस आहेत आणि राज्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस एखाद्या महत्त्वाच्या पदावर असतात तेव्हा विकासाला चालना मिळते, अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राने बघितलेलं आहे. पण एखाद्या जिल्ह्यामध्ये जिथे माफियांचं अशा प्रकारे वर्चस्व आहे, उद्योगधंद्याकडून ते खंडणी मागतात आणि त्या खंडणीच्या संपूर्ण प्रकरणामध्ये एका निर्दोष व्यक्तीची हत्या होते, तर हे जे वातावरण आहे बीड जिल्ह्यामध्ये ते या हत्येनंतर तरी बदलणार आहे का? मला असं वाटतं की साहेब ज्या वेळेला 14 ते 19 या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला अशा प्रकारचं वातावरण इतकं नव्हतं. परंतु राज्यामध्ये निवडणुका झाल्या आणि उद्धवजी ठाकरेंचं सरकार आलं. त्यानंतर पहिलं सगळ्यात मोठं महाराष्ट्राला वाईट, म्हणजे मैत्रीला पण वाईट काळंबे फासणारं म्हणजे मनसे खुरेन प्रकरण. मनसे त्या प्रकरणामध्ये मनसुख हिरेन या प्रकरणामध्ये त्यांचे मित्र वाजे यांनी स्वतः त्याची हत्या केली अँटिलिया प्रकरणामध्ये. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचं एक धाडस बरीच लोक करायला लागली. मग आपली सत्ता येण्यासाठी अशा प्रकारच्या गुंडांचा वापर करणं, मग त्या गुंडांना आश्रय देणं, त्या गुंडांना बळ देणं हे मधल्या काळामध्ये खूप झालं. आणि दुर्भाग्याने ते उद्धव ठाकरेच्या नंतर वाढतच गेलं, ते थांबलंच नाही. लोकांमध्ये जी भीती होती ना गुंडगिरीबद्दल ती संपलेली होती. आणि प्रत्येक राजकीय माणसाला काय वाटायला लागलं की अरे कुठला तरी आपला मित्र हा एक वाईट प्रवृत्तीचा असावा, आपल्या विरोधामधणारे जे आवाज येतात, आपल्याला विरोध करणारे लोक, त्यांची तोंड अशाच प्रकारे बंद केली जाऊ शकतात, असा एक मोठा गैरसमज निर्माण झाला आणि त्याच्यातला हा प्रकार घडला. साहेबांच्या नेतृत्वाखाली मनसुख हिरेन प्रकरण इतक्या चांगल्या पद्धतीने विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी जे उघडकीस आणलं, त्यावेळेला आम्हाला सगळे वाटत होतं की कालचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये साहेबांच्याकडनं खूप लवकर प्रमाणामध्ये चौकशी उभं राहील, लवकरात लवकर ते जे मारेकरी सापडले जातील आणि त्यांच्या कारवाई होईल. परंतु दुर्भाग्याने यावेळेला परिस्थिती फार वेगळी आम्हाला पाहायला मिळाली, जी समाधानकारक नव्हती. बरं, आता वाल्मिक कराडला तर अटक झालेली आहे, त्याला मकोकाच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई होते. परंतु हे प्रकरण वाल्मिक कराडवर संपणार आहे की त्याचे जे बॉस आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे? खरं म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत ही चौकशी केली पाहिजे. उदाहरणार्थ स्वर्गीय संतोष देशमुखांचीच हत्या नाही तर परळीमध्ये लँड ग्रॅबिंग, परळीमध्ये वंजारी समाजाच्या लोकांची हत्या, इतर समाजाची लोकांची हत्या, परळी पॉवर थर्मल स्टेशनमधून निघणारी ॲशच्या माध्यमातून होणारं वर्चस्व, याचबरोबर आता शेतीमध्ये जे तुमचं इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून केलेले घोटाळे आहेत ते बाहेर करणं. मधल्या काळामध्ये मला असं कळालं की हार्वेस्टर याच्यामधून जी सबसिडी मिळते ती सबसिडी मिळवून देण्यासाठी ही 8-8 लाख रुपयाची लोकांनी काही ठिकाणी जाऊन वाल्मिक कराडला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे मी पाहिलं 2018 पासून की एकाच रस्त्यावरती 4-4 वेळा कामं टाकली गेली.
आणि एकदाही तो रस्ता पूर्ण झाला नाही, तर ह्याचं काहीतरी सोशल ऑडिट किंवा ह्याचं काहीतरी ऑडिट झालं पाहिजे, की कुठल्या आमदारांनी एका रस्त्यावरती सातत्याने 2दा 3दा 4दा निधी टाकला तरी तो रस्ता झाला नाही. मग त्यात कॉन्ट्रॅक्टर कोण होते, त्याच्यामध्ये अधिकारी कोण होते, मग न काम झाल्यानंतर या अधिकाऱ्यांनी संमती का दिली, हे सगळं विषय त्या ठिकाणी चौकशीचा पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. आणि विशेषतः वाल्मिक कराड सरेंडर झालाय, पोलिसांचं शून्य योगदान आहे. पोलिसांनी काय त्याचं गचुंड धरून एखाद्या हॉटेलमधून एखाद्या जागेतून उचलून आणलेलं नाही, त्याच्यामुळे पोलिसांना स्वतःची पाठ थोपटता येणारच नाही. जर हा गुन्हा जर एका विशिष्ट तासानंतर दिवसानंतर जर त्यांनी शोधून काढला असता आणि जर त्याला अटक केली असती घुसून, तर आम्ही समजू शकलो असतो की पोलिसांनी फार मोठं धाडस केलं, पण तसं झालं नाही. किंबहुना मला असं सांगावंसं वाटतं की ही हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड किंवा त्याचे साथीदार नागपूर अधिवेशनामध्ये येऊन गेले असतील. उलट पोलिसांनी नागपूर अधिवेशनाचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले पाहिजेत. ज्या हॉटेलमध्ये आका राहिला होता त्या आकाचाही त्या हॉटेलचे सर्व सीसीटीव्ही चेक केले पाहिजेत, की त्या हत्येनंतरही वाल्मिक कराड नागपूर अधिवेशनामध्ये आका बरोबर हॉटेलमध्ये भेटायला गेला होता का, किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना तो भेटला होता का, ही खरंच गांभीर्याने चौकशी झाली गरजेची. बरं, मला सांगा की आता सत्ताधारी जे पक्ष आहेत, 3 पक्ष, त्यातल्या अजित पवारांच्या पक्षाचे लोक सुद्धा सांगतायत की मुंडेंनी राजीनामा दिले पाहिजे. भाजपचे लोक सांगतायत, म्हणजे तुम्ही तर भाजपचे नेते आहात, तुम्ही सांगताय की राजीनामा दिला पाहिजे. सुरेश धस सातत्याने सांगतायत. शिवसेनेच्या आमदारांचं सुद्धा हेच मत आहे. राष्ट्रवादी जी शरद पवारांकडे आहे त्यांच्या लोकांचं सुद्धा हेच मत आहे की मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. मग त्यांचा राजीनामा होत का नाहीये? काय झालं, राजकारणामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या काही महत्वाच्या नेत्यांचे काही धागेदोरे धनंजय मुंडेंच्या हातात असतील. त्याच्यामुळंच त्यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी तयार नाहीत, स्वीकारायला तयार नाहीत. किंवा मग माझा राजीनामा जर झाला तर मीही तुमच्या काही गोष्टी बाहेर काढेल, अशा प्रकारचं एक परिस्थिती निर्माण झाली असावी असं मला तरी वाटतं. बरं, गृह खातं तर देवेंद्र फडणवीसांकडे, या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे का? म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या आणि ते खंडणी, आवादा कंपनीचं जे खंडणीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग असण्याची शक्यता आपल्याला वाटते का? आणि पोलीस, म्हणजे जर शक्यता असेल, जर त्यांचा सहभाग असेल तर पोलीस त्यांच्यापर्यंत पोचतील का? त्यांना शिक्षा होईल का? तपासाचा फार मोठा भाग आहे, कारण याच्यामध्ये गुन्हेगारी लोकांचं, मारेकऱ्यांचं आणि वाल्मिकरांचं संभाषण झालेलं आहे. काल परवाच एका पोलीस अधिकाऱ्यांचं आणि वाल्मिक कराडचं एक ऑडिओ क्लिप आता आलेली आहे. त्याच्यावरती आता पोलीस डिपार्टमेंट त्याच्यावरती फॉरेन्सिक लॅबमधून ती चौकशी करेल की नक्कीच त्या अधिकाऱ्यांचा तो आवाज आहे का नाही, तो मुद्दा झाला. सरकार म्हणून, गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी भूमिका घेतली पाहिजे तर घेतली पाहिजे, आणि घेतील असं मला विश्वास आहे. आणि घेतली नाही किंवा त्यांनी याच्यामध्ये भूमिका घेतली नाही तर मग मला तर ते काय पटणार नाही. कारण मग तुम्ही विरोधी पक्ष नेते असताना मनसुख हिरेनला तुम्ही न्याय मिळवून दिला, चिखलातून त्याची बॉडी मिळाली, या सगळ्या गोष्टी तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीने मांडल्या त्या पद्धतीने तुम्हाला आता कारवाई करायची संधी आलेली आहे. सरकार काय पडत नाही, आणि सरकारपेक्षा त्या हत्या झालेल्या त्या सरपंचाची काहीच किंमत नाही. बरोबर आहे. म्हणजे माणुसकीपेक्षा सरकार जर महत्वाचं असेल तर असं सरकार चालवण्यामध्ये काही अर्थ नाही. बरोबर. कमीत कमी मला असं वाटेल की स्वतःचं जमीर घाण ठेवून तुम्ही जर सरकार चालवत असाल तर त्या सरकारला मजा नाही येते. बरं, पुन्हा एकदा मी त्या प्रश्नाकडे वळतो की या प्रश्नाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याचा ठपका अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर फोडण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा मराठ्यांवर वरवंटा चालवण्यात येतोय, अशा प्रकारचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा या विषयाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, मला असं वाटत नाही. किंवा शेवटला जो गुन्हा घडला त्या गुन्ह्याकडे बघताना सरपंच हा मराठा समाजाचा असला तरी तो फार मोठा गुन्हा आहे.
आणि मला जे कोणी असे जातीचं राजकारण साहेबांच्या बद्दल करत असतील तर ते काय मला पटत नाही. कारण गुन्हा कुठल्या जातीचा असू दे, तो पहिला मनुष्य आहे, नंतर तो जात आहे. बरोबर. आणि तो एक महाराष्ट्राचा निवडून आलेला एक सरपंच आहे, म्हणजे माजी सरपंच पण नाही. आणि जसं एका आमदाराची किंमत आहे, जसं जिल्हा परिषद सदस्याची किंमत आहे, तशी सरपंचाची किंमत आहे. कारण सरपंच हा लोकप्रतिनिधी असतो. तो लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेला आहे आणि अशा निवडून दिलेल्या लोकांची जर अशा प्रकारे निर्गुणपणे हत्या होत असेल तर ते सरकार म्हणून हे त्यांचं अपयश आहे. दुसरं पक्ष म्हणून बघायला गेलो तर काही ठिकाणी पंकजा मुंडेंचं स्टेटमेंट आलं की बीजेपीचं आहे. काही ठिकाणी काही लोकांनी असंही सांगितलं की खासदारकीच्या वेळेला ज्यावेळेला पंकजाताई मुंडे उभ्या होत्या त्यावेळेला संतोष देशमुखांनी त्यांचं स्वागत केलं होतं गावामध्ये. गावातर्फे त्यांचं स्वागत केलं असतं, मतदान मिळो या न मिळो, पण त्यांनी ती माणुसकी दाखवली होती त्या पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून. त्याच्यामुळे पक्षानेही हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे ना. भाजप कमी का पडतंय आज, वाईट वाटतंय. भाजप जर आपल्या एका सरपंचाच्या पाठीशी उभा राहू शकत नाही, त्याच्या हत्याराला जर वेळेत अटक करू शकत नाही, तर मग शेवटला महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश भाजपबद्दलच जाणार आहे. भाजप म्हणून त्यांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुम्ही अत्यंत परखड बोललात आणि पार्टी लाईनची पर्वा न करता तुम्ही बोललात. त्यामुळे आपण आणखी अशा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.